माझं छान नेटकं असं इंट्रोडक्शन केलं. युक्रांतशी म्हणजे मी फक्त ऐकूनच असायचो आधी युक्रांतबद्दल, पण कोविड काळात खरं तुम्ही लोकांनी माझ्याशी संपर्क केला आणि मला जोडून घेतलं तुमच्याशी. तर तेव्हा मी काही व्याख्यानं केली होती आणि त्यानंतर मग कोविडनंतर जे पुन्हा ॲक्टिव्हिटी सुरू झाली त्यात जे वक्ते इथे येऊन बोलतात ते मी नियमित ऑनलाईन त्यांचे सगळ्यांचे भाषणं ऐकत असतो. त्यामुळे आय एम कनेक्टेड आणि हा मंच ग्लोबल आहे. इथले जे भाषणं होतात ते सगळीकडे जगभर लोक ऐकतात, कारण मी इंग्लंडमध्ये ऐकतो आणि शेअर करतो सगळीकडे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजा की हे सगळीकडे ग्लोबली जातं. तर व्हेरी गुड. जे संस्थेचा जो उद्देश होता की गांधीजींचं स्पिरिट जे आहे ते आपण जिवंत ठेवायचं. गांधीजींना खरं म्हणजे हा विचार आहे, हा आपल्याला माहीतच आहे. एक चंद्रकांत वानखेडेजींनी ह्या टायटलचंच पुस्तक काढलेलं आहे की हा मरणारा गांधी नाही आहे हा. तर तो आपण जिवंत ठेवूयात या निमित्ताने. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी इथे. खरं म्हणजे मी खूप एक्साइट झालो आहे की पुण्यात येऊन मी सगळ्यांसमोर बोलतो आहे. पूर्वी देखील बोललो आहे मी पुण्यात येऊन वेगवेगळ्या माध्यमातून, पण हा मला आपल्या लोकांचा समारंभ वाटतो, गेट टुगेदर वाटतं. आणि आपल्यामार्फत होपफुली हे बाहेर पसरावं. होपफुली सोशल मीडियामधून आपण आज जे काय बोलू, चर्चा करू ते इतरांनाही पोचावं अशी आपण अपेक्षा करूयात. तर लेट अस बिगिन. मी सर म्हटले म्हणून मी सांगतो, मी बँगर नावाच्या शहरात राहतो. नॉर्थ वेल्समध्ये आहे हे. लंडनपासून साधारणतः बाय रोड 6 आवर्स आणि बाय ट्रेन 3.5 आवर्स अंतरावर नॉर्थ वेल्स. वेल्स हा एक देश आहे युकेतला. वेल्स, स्कॉटलंड, इंग्लंड आणि नॉर्दर्न आयर्लंड. तर आम्ही वेल्समध्ये आहोत. वेल्स हा थोडा लेस पॉप्युलेटेड, लेस डेव्हलप आहे, पण फॅसिलिटीज सगळ्या तिकडे आहेत. म्हणजे प्रत्येक शेतावर जे एखादं घर असतं तिथे देखील ब्रॉडबँड, इलेक्ट्रिसिटी, गॅस आणि तिथे डांबरी रोड. आणि एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि जर काही जाऊ शकत नसेल तर हेलिकॉप्टर उतरतं त्या शेतांवर. असं सगळं डेव्हलपमेंट इथे आहे. त्यामुळे पण इंग्लंडच्या मानाने थोडासा मागासलेला आहे. तर तिथला मी आहे आता सध्या स्थायिक. तर सुरू करूयात, आपले मुद्दे घेऊयात. मी जांबवंजींशी बोलत होतो आणि कोविडमध्ये खरं म्हणजे ग्राउंडवर खूप लोकांनी काम केलेलं आहे. मला एक पुस्तक प्रेझेंट दिलं आपल्या काही कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी स्मशानभूमीवर प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं काम केलं. म्हणजे काय ग्रेट लोक आहेत हे. खरं बघा, तुम्ही विचार करा. मी एक व्हिडिओ शेअर केला होता सोशल मीडियावर त्या काळामध्ये, आणि हे मुस्लिम युवक हे डेड बॉडीज, हिंदू मुस्लिम असा त्यांचा धर्म न बघता त्यांची विल्हेवाट लावत होते. आणि मला रडू आलं तिकडे इंग्लंडमध्ये की अरे, असे आपल्या देशातले काही आपले बांधव जीवावर उदार होऊन असं काम करतायत या आपदामध्ये. आणि खरं म्हणजे आपण जर अध्यात्म वगैरे मानत असू तर ही आपदामे तुम्ही अवसर करून घेतला चांगली कर्म करण्याचा या सगळ्या लोकांनी. आणि 2 वर्षापूर्वी आता हे सगळं आटोक्यात आलेलं आहे, मागच्या वर्षापासून. आणि जांबवंजींना कोणीतरी म्हणलं की अरे, तुम्ही एवढं काम केलं कोविडमध्ये, लोक तर विसरून चालले आहेत. आणि त्यांचं उत्तर होतं की आमच्या कामालाच काय, लोक कोविडला देखील विसरून चालले आहेत आजकाल. तर आपण पुन्हा कोविडच्या आठवणी जाग्या करूयात. आणि निगेटिव्हली नाही, निगेटिव्ह अर्थाने नाही, पण आपण खरं म्हणजे हा जो समाज आहे ना आपला, हा धडे घ्यायला फार हे करतो, म्हणजे हिचकिच करतो. आपण धडे घेत नाही लवकर, शिकत नाही चुकांमधून. तर ते शिकलं पाहिजे. म्हणून काय काय चुकलं हे बघणं महत्त्वाचं आहे. पण आपल्या समाजामध्ये एक टेंडन्सी असते की आम्ही हे चांगलं केलं एवढंच फक्त आपण सांगतो, की पार पडलं ना, झालं ना, पण त्यात काय काय चुकलं, म्हणजे पुढच्या वेळी पुन्हा आपण अशीच परिस्थिती आली तर काय करू. हे धडे घ्यायची जी वेस्टर्न पद्धत आहे, किंवा पूर्वी देखील आपल्याकडे देखील होती ही पद्धत, पण आपण ती आता विश्वगुरू होत असल्यामुळे आपल्याला शिकायची गरज नाही अशा मानसिकतेमुळे आपण ते सोडलं आहे. तर ते आपण करूयात. आपण विश्वगुरू जो ग्रुप आहे त्याचा भाग नाही आहेत, आपण जमिनीवरचे आहोत. त्यामुळे आपण करूयात त्याचं अवलोकन. माझ्या पद्धतीने अवलोकन आहे. काही लोकांना कदाचित ते पटणार नाही. जो यू कॅन चॅलेंज मी, आपण शेवटी त्याच्यावर बोलूयात. इफ यू वॉन्ट टू आस्क मी ऑर चॅलेंज मी. तर डिसेंबर 2019मध्ये हा व्हायरस डिक्लेअर झाला, पण तो त्याच्या आधी बऱ्याच महिन्याआधी चीनमध्ये, युरोपामध्ये डिटेक्ट झालेला आहे 2019मध्ये. त्याला कोविड-19 त्याच्यासाठीच म्हटलं गेलं, कारण तो डिसेंबरमध्ये जाहीर झाला. त्यांना जाहीर करावा लागला चीनला. आणि मग त्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. तर मला आठवतं, मी आमची वीकली डिपार्टमेंटल मीटिंग असते हॉस्पिटलला,
तर त्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की देर इज अ कोविड-19 व्हायरस, इट इज सिमिलर टू सार्स व्हायरस, इट इज SARS-CoV व्हायरस, आणि या व्हायरसने रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात आणि याच्याने आता आपल्याकडे लोक येणार, हा इकडे पण येणार वेस्टमध्ये, आणि लोक हॉस्पिटलला ॲडमिट होणार आणि ICUमध्ये येणार, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कारण आय वॉज अ पार्ट ऑफ ICU टीम, ते त्या मी कन्सल्टंट लेवलला ICUमध्ये काम करत होतो. मग ती चर्चा सुरू झाली गव्हर्नमेंट लेवलला इंग्लंडमध्ये, त्या पद्धतीच्या हालचाली सुरू झाल्या काय काय लागेल. आणि मग मी फेब्रुवारी, ही चर्चा आमची जानेवारीमध्ये झाली 2020ला. मी फेब्रुवारीमध्ये इंडियाला ट्रॅव्हल करायला आलो. मी भुवनेश्वरला माझ्या मित्राकडे गेलो. तर मी त्यावेळेला एअरपोर्टवर बघितलं, मुंबई एअरपोर्टवर, तर असं म्हणजे लोक आमच्याकडे आयराणीमध्ये गव्हारं म्हणतात त्या शब्दाला. गुरं जेव्हा कळपात जातात कुठलाही शिस्त न करता, तसे एअरपोर्टवर सगळे लोक फिरत होते, कोणाचाच मास्क नाही. मग मुंबईहून भुवनेश्वरला गेलो, कुठे मास्कचा काही कुठल्याच सेफ्टी प्रिकॉशन्स नव्हत्या. मग मी फिरलो, काही कोविडचं काही वातावरणच नव्हतं. ट्रम्प येत होते, ट्रम्पचा तो नमस्ते ट्रम्प कार्यक्रम, आणि मोदीजींची कुठेतरी रॅली होती. आता कुठेतरी हा शब्द मी याच्यासाठी वापरला की तुम्ही जर असं म्हणलं की मोदीजी की काही तो रॅली थी, तो यू विल नेव्हर बी रॉंग, यू विल ऑलवेज राईट, कारण ते कुठेतरी रॅलीतच असतात कायम. त्यामुळे त्यांच्या रॅली सुरू होत्या, ट्रम्प येत होता, मध्य प्रदेशातले आमदार पळत होते इकडे तिकडे, आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये राहुल गांधी नावाचा एक असा काहीच दूरदृष्टी नसलेला एक माणूस, नेता, त्याला काही समजत नाही, तो ट्विट करत होता. आणि त्याने काय ट्विट केलं बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि फार ऐतिहासिक ट्विट आहे बघा. तो लिहितो 12 फेब्रुवारी 2020ला लिहितो, काय अर्थ आहे काय लिहिण्याला. द कोरोना व्हायरस इज अन एक्स्ट्रीमली सिरियस थ्रेट टू अवर पीपल अँड अवर इकॉनॉमी. माय सेन्स इज दॅट द गव्हर्नमेंट इज नॉट टेकिंग दिस थ्रेट सिरियसली. टाइमली ॲक्शन इज क्रिटिकल. हे फेब्रुवारी 2020मध्ये असलं काहीतरी फालतू ट्विट केलं आहे त्याने, राहुल गांधीने, आणि त्याला वेड्यात काढलं सगळ्या आपल्या टीमने, मोदीजींच्या RSSच्या टीमने. तसंच करायला पाहिजे होतं ना त्याला, नाही का. तर हे झालं त्याचं ट्विट. आणि मग मी इंग्लंडला गेलो इथून परत. तिथे परत गेल्यावर आमच्या सगळ्या डिपार्टमेंटचा सूरच बदलला की कोविड इज ॲक्च्युअली इट हॅज कम, इट इज द रियालिटी. म्हणजे तेवढ्याच 2-3 आठवड्यांमध्ये कोविड सगळीकडे पसरलेला होता. आपल्याकडे अजूनही मध्य प्रदेशातले आमदार बँगलोरला गेलेले होते, आणि मोदीजींच्या रॅली सुरू होत्या. हे सगळं असं चाललेलं होतं आलबेल. आणि परत राहुल गांधीने पुन्हा अजून टीका केली मोदींवर. ती NDTV वगैरे त्यांच्यावर आली की मोदीजी पिकॉकशी खेळतायत, मोरशी खेळतायत, त्यांना वेळच नाही समस्यांकडे बघायला, अशा प्रकारचं त्याने टीका केली. मग इंग्लंडमध्ये सुरू झाले पेशंट्स यायला, ॲक्च्युअल कोविड पेशंट वॉर्डात यायला लागले. मग ते आमचं ट्रेनिंग सुरू झालं, मास्क आले, PPE आले, आम्हाला भीती वाटायला लागली. आमचं ट्रेनिंग झालं इंटेन्सिव्ह केअर. आता कन्सल्टंट असून देखील आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं की ह्या पेशंटसाठी काय करायचं, सरप्लस ऑक्सिजन, औषधं कोणती लागणार आहेत, सगळे जगभरातून ऑर्डर्स सुरू झाल्या. आणि मग एक दिवस आला, त्या दिवशी लॉकडाऊन सुरू झालं. लॉकडाऊनमध्ये सगळ्या इंग्लंडमधल्या लोकांना घरीच थांबा अशा ऑर्डर्स दिल्या गेल्या. पण रस्त्यावर असं उतरलं, तुम्ही पायी गेलात तर पोलीस येऊन मारत नव्हते, असं काही नव्हतं तिथे. तुम्हाला बाहेर म्हणजे वॉकिंगला जाणं अलाउड होतं. बसेस सुरू होत्या, थोड्याफार ट्रेन्स लोकल्स देखील सुरू होत्या, टॅक्सीज तुम्ही बोलवू शकत होते, दुकानं देखील काही काळासाठी सुरू राहत होते. म्हणजे फॅसिलिटीज लोकांना दिल्या होत्या. आणि लॉकडाऊन सांगून केला होता की अमुक अमुक तारखेपासून लॉकडाऊन होणार आहे, तर तुम्ही थोडंसं हे समजून घ्या काय आहे. कारण ही 21व्या शतकातली पद्धत आहे ना, की लोकांना कळलं पाहिजे की नेमकं काय लॉकडाऊन म्हणजे काय असतं आणि आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी. तर असं लॉकडाऊन लावलं गेलं. आणि मग असं आम्ही काम करायला लागलो. आम्हाला भरपूर फॅसिलिटीज मिळत होत्या. एखाद्या दुकानात गेलं की तिथे आम्हाला नुसतं सांगितलं हॉस्पिटलला काम करतो की ते लगेच डिस्काउंट मिळायचा त्या स्टोअर्समध्ये. इतकं स्पेशल VIP ट्रीटमेंट आमची सुरू झाली. मग आम्ही पेशंट्स वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत होतो. खूप पेशंट्स मरत होते, खूप पेशंट्स वाचत देखील होतो आम्ही. पण ऑक्सिजनमुळे पेशंट मेला किंवा बेड मिळाला नाही म्हणून पेशंट मिळाला असं माझ्या परिसरात तरी झालं नाही. म्हणजे मुबलक बेड्स तयार केलेले होते, मुबलक ऑक्सिजनचा सप्लाय सगळीकडे होता, औषधं होते. आणि अशा पद्धतीने आम्ही
काम करत गेलो. पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली, तिसरी लाट गेली. पहिली अल्फाची होती, दुसरी डेल्टाची होती आणि तिसरी ओमायक्रॉनची आली आणि मग नंतरच्या लाटा थोड्याशा कमी झाल्या. तर असा माझा प्रवास तिकडचा UK मधला सुरू असताना मी इकडे टी व्हीवर आणि सोशल मीडियावर काय चाललं आहे हे मला तिकडून इकडे दिसत होतं. आणि मग माझे काही मित्र मला प्रश्न विचारायला लागले सुरुवातीलाच. एक माझा मित्र बसलेला आहे जयदीप इथे, तो म्हणला, त्याचा एक प्रश्न मला फार म्हणजे असा स्टिम्युलेट करून गेला. तो म्हणला, दादा म्हणे आपल्याकडे लोकांनी अंडे खाणंच बंद करून दिलं म्हणे आणि कोंबड्या पण आता हे बंद झाल्या म्हणे. त्या लोकांचं आता ते खाटीक जे आहेत त्यांचे धंदेच बंद झाले म्हणे. का म्हणे असं का करायचं, आता खायचं नाही का? मग मला तो विचार सुचला की अरे एवढ्या बेसिक लेवलला आपला राडा आहे समाजामध्ये की कोविड चायनामध्ये कदाचित प्राण्यांमधून ट्रान्सफर झाला असेल म्हणून आपल्याकडे आपण आपल्या कोंबड्यांचे अंडे बंद करून टाकले आणि आपल्या कोंबड्यांचं मटण खाणं बंद करून टाकलं. म्हणून मग मी त्यावर बोलायला सुरुवात केली की असं अंड टाळणं किंवा चिकन टाळणं याला काही आधार नाही आहे. मग मी अशा पद्धतीचे व्हिडिओ सुरू केले. मग एकाने मला विचारलं की AC लावायचा की नाही लावायचा. मग मी त्याच्यावर सांगायला लागलो की AC लावायचा असेल तर काय, नाही लावायचं तर काय. तर असं मग ते व्हिडिओज येत गेले. आणि एकाने सांगितलं की दादा हे मराठी नाही समजत म्हणे, आपण आपला लोकसले ना अहिराणीमा सांगा. मग मी अहिराणीतून सांगायला सुरुवात केली. अशा पद्धतीने ते व्हिडिओज आले आणि लोकांना ते कळत गेले. मग एक दिवस मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलं आणि त्यांनी मला संपर्क केला. त्यांचं मोठं पण आहे खरं मुख्यमंत्र्यांचं. मला तुम्हीच म्हणत होतात ना की आम्ही 2 लोकांना खूप आतुरतेने ऐकायचो, एक संग्राम पाटील आणि दुसरं उद्धव ठाकरे फेसबुकवरनं. तर थँक्यू सो मच फॉर दॅट. अजूनही काही लोक बोलत होते, तुमच्यापर्यंत कदाचित ते आले नसतील. तर असा मी तिकडून प्रवास बघत होतो आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये जगभर जवळजवळ 1.5 करोड लोक मेले कोविडमध्ये. आणि ह्या 1.5 करोडमध्ये आपल्या भारतामध्ये जवळजवळ 50 ते 60 लोक गेले आहेत असा अंदाज ज्या ऑर्गनायझेशन्स असतात की ज्या डेटा कलेक्ट करत असतात त्यांचा आहे. लाख या. आणि भारत सरकार म्हणतं की काहीतरी 4.7 और 5.2 लाख म्हणजे 5 लाखच्या आसपास मेलेत. पण या ज्या संघटना आहेत ज्या रिसर्च हेल्थ WHO किंवा सायन्स जर्नल किंवा अजून ज्या आहेत त्यांना हे मान्य नाही आहे. आणि मी त्या संघटनांशी सहमत आहे, कारण भारत सरकार ज्या पद्धतीने सांगतंय ते साफ खोटं सांगतंय. आणि म्हणजे बिलीव्ह करणं अशक्य आहे की 5 लाख लोक फक्त मेलेत असं, कारण आपला महाराष्ट्रातला आकडा एवढा मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रेत गंगेच्या किनारी वाळूत पडलेत, गंगेच्या पाण्यावर तरंगत होते. गुजरातच्या स्मशानभूम्यांमध्ये वेटिंग अशा रांगा लागल्या होत्या. तर हे पटत नाही 5 लाख वगैरे. 50 लाख 40 ते 50 लाख हा आकडा रास्त वाटतो, सायंटिफिक वाटतो. तर ह्या असं आपल्याकडे हे सुरू होतं, आकड्यांचा खेळ सुरू होता. तर या चिता प्रेत या सगळ्यामध्ये मग काही मुद्दे उपस्थित होतात. जसं आता अमेरिकेच्या सरकारने, इंग्लंडच्या सरकारने किंवा युरोपातल्या वेगवेगळ्या सरकारांनी चौकशा सुरू केल्या आहेत. म्हणजे बघा, त्यांनी सगळं फॅसिलिटीज उपलब्ध केल्या. त्यांनी व्हॅक्सिन्स त्यांच्या पॉप्युलेशनच्या 3-4 व्हॅक्सिन्स प्री ऑर्डर केले. त्यांनी ऑक्सिजन जेवढे लागत होते त्याच्या डबल ट्रिपल ऑर्गनाईज केला. व्हेंटिलेटर जेवढे लागत होते त्याच्या 5 पट ऑर्गनाईज केले. सगळं केलं. जनतेला घरी बसून पगार दिले, पैसा दिला. तरी आता त्यांच्या चौकशा सुरू झाल्या आहेत आणि मग त्यांचं काय काय चुकलं याचं सगळं मूल्यांकन सुरू झालेलं आहे. आणि आपल्याकडे असं काहीच होत नाही आहे. आपल्याकडे आपण कोरोनावर विजय मिळवला आहे, आपण व्हॅक्सिन गुरु आहोत आणि आपण विश्वगुरु देखील आहोत. मग एवढं सगळं आहे तर तुमच्याकडे 50 लाख लोक कसे मेलेत एवढे? मी काल एका कार्यक्रमामध्ये लोकांना विचारलं की तुमच्यापैकी एकाने असा वर हात करा की तुमच्या कोणी ओळखीतलं किंवा नात्यातलं कोरोनाने मेलं नाही. तर असा कोणीच नव्हता. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक कोरोनामध्ये गेलेले आहेत तर इतका आकडा. आणि मग आपण विश्वगुरु कसे, व्हॅक्सिन गुरु कसे? तर हा प्रश्न उपस्थित होतो आपल्याला. आणि मग आपण आपल्या काय काय चुका झाल्या, म्हणजे आपण काय चांगलं केलं हे तर आपण बघितलंच पाहिजे आणि ते पुढच्या वेळी अशी काही वेळ आली तर केलं पाहिजे. पण चुका काय केल्या, मूळ म्हणजे इम्प्रूव्हमेंट कशात होणार आहे, तर ते चुका आपल्या बघितल्या पाहिजेत. मला असं वाटतं की ह्या चुका आपल्या सायंटिफिक टेम्परामेंट जे आहेत त्याच्यामध्ये जे बेसिक राडा होता भारतामध्ये,
म्हणजे भारतात सगळ्यात जास्त स्युडो सायन्सची सुनामी आली होती जगामध्ये. एवढं स्युडो सायन्स कुठेच चाललं नाही, कुठंच नाही, भारतात चाललं एवढं. म्हणजे पश्चिमेकडे देखील काही ख्रिश्चन पादरी आलेत आणि ते म्हणलेत की बायबल वाचा, आणि पाकिस्तान अफगाणिस्तान वगैरेमध्ये हे कुराण वाचा म्हणून सांगितले, नमाज पढो ये हमको कुछ नहीं होगा मुसलमानों को. आपल्याकडे पण तसे आले. पण आपल्याकडे ज्या पद्धतीने ज्या पातळीवर स्युडो सायन्स चाललं टॉप टू बॉटम, म्हणजे मोदीजी सुद्धा काढा प्रमोट करत होते. आणि मला प्रश्न पडायचा की कुठे रिसर्च झाला या काढ्यावर. आयुष नावाचं एक ऑर्गनायझेशन आपल्याकडे स्थापन झालेलं आहे, एकदम बकवास ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे ते आयुर्वेद युनानी वगैरे असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याचा जो हेड असतो त्यालाच काही एव्हिडन्स आणि सायन्स कळतं की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. हे लोक रिसर्च नव्हते प्रमोट करत, हे लोक या आयुर्वेद युनानी या क्षेत्रातले प्रॉडक्ट्स प्रमोट करत होते कोविड काळात, विच इज कम्प्लिटली रॉंग. आपल्याला प्रॉडक्ट नाही प्रमोट करायचे आहेत, आपल्याला रिसर्च फटक्यात रिसर्च करायचा आणि जे युजफुल आहे ते प्रमोट करायचं, ते सप्लाय करायचं. तर हे टॉप टू बॉटम चाललेलं होतं. मग कोणी गाईचं शेण खात होतं, कोणी गाईचं मूत्र खात होतं, कोणी गाईचा नमस्कार करत होतं. म्हणजे हे सगळे प्रकार भारतात झाले 21व्या शतकात. कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये हे केलं लोकांनी. आणि काय काय केलं अजून, आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअरकडे बघितलं पाहिजे की ॲडमिनिस्ट्रेशनने ऑक्सिजन लोकांना उपलब्ध झाला नाही म्हणून लोक मेलेत. आता माझ्या भावाच्या बायकोने कोविड सेंटर चालवलं आणि ती मला, माझा भाऊ म्हणला की लोक असे रिझर्ववर येत होते म्हणे आमच्याकडे की संपलाय, ऑक्सिजन संपलाय, आणि त्यांना थोडा ऑक्सिजन दिला, सपोर्ट दिला की त्यातले बरेच लोक वाचत होते. पण तो मिळत नव्हता म्हणून लोक मरत होते. सो दिस इज अ कम्प्लीट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर. हेल्थ सिस्टमचं फेल्युअर झालं, ॲडमिनिस्ट्रेशनचं फेल्युअर झालं की एवढा सुनामी येणार आहे, येतो आहे, तरीसुद्धा आपल्याला एवढं. मग मेक इन इंडियाचं आपण जे प्रमोट करतो, मेक इन इंडिया, आम्ही एअरपोर्ट्सवर उतरतो तर तिथे मोठे मोदी असतात आणि मेक इन इंडिया पूर्वी असायचं, आता कमी झालं. आता मेक इन गुजरातचे बोर्ड्स असतात सगळीकडे एअरपोर्ट्सवर. तर हे एवढं आपण मेक इन इंडियाचं सगळं नाटक करतो आणि मग आपल्याला ऑक्सिजन पण देता नाही आला लोकांना. लोक अक्षरशः आपली एक बहीण, तरुण लेडी रिक्षामध्ये नवऱ्याला माउथ टू माउथ ब्रिदिंग देतानाचा फोटो व्हायरल झाला. किती वाईट वाटलं. म्हणजे आजही तो फोटो आठवतो तेव्हा असं वाटतं की अरे किती वाईट होतं हे दिवस. मला कानपूरवरून, उत्तर प्रदेशातून, इकडून तिकडून फोन येत होते की सर क्या करने का, या ऐसे हो रहा है, ऑक्सीजन नहीं मिल रहा है, एक सिलेंडर है आधा हो गया, अब क्या करने का. आणि मी त्यांना म्हणायचो अरे अर्धं सिलेंडर तुम्ही घरी लावलंय, काय होणार आहे तुमच्या पेशंटचं, याच्याने नाही वाचणार आहे. म्हणजे तुम्ही न जिंकणारी लढाई लढता आहात. तर हे असं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर झालं. अजून कुठले कुठले फेल्युअर झाले, मेडिकल फील्डचं पण फेल्युअर. आपल्याला चांगलं काम सगळ्यांनी केलं, डॉक्टर्स लोकांनी, नर्सेसनी, पण आपण चुकांकडे बघितलं पाहिजे. सगळ्या मेडिकल फॅकल्टीज, म्हणजे त्यावेळी मी हे पण बोललो होतो, मी आयुर्वेदिक काढा, ते युनानीचं कुठलं काय काढा आणि आर्सेनिक, होमिओपॅथीचं आर्सेनिक, या सगळ्यावर बोलायचो. आणि लोकांना वाटलं की हा ॲलोपॅथीचीच हे ओढतो. तर मी त्यांना म्हणलो की नाही, मी ॲलोपॅथीवर पण सांगतोय की क्लोरोक्विन घेऊ नका, रेमडेसिवीर घेऊ नका, स्टिरॉइडचा ओव्हरयूज करू नका, प्लाझ्माला काही एव्हिडन्स नाही आहे. तर हे सगळ्या पॅथीच्या लोकांनी स्युडो सायन्स वापरलं. मग नेत्यांनी आपले कॅम्प्स लावले आर्सेनिकचे, ते औषधं होमिओपॅथीचे वाटायला. लोकांनी ते काढा तयार करायसाठी मोठे मोठे कॅम्प्स लावले. म्हणजे ज्याचा उपयोग नाही आहे काहीच, आपल्याला माहीत आहे. आपल्याला कळतं की असं ते कुठला तरी बाबा सांगतो ना की असं पाणी होता म्हणजे अभ्यास नसेल तरी पास होऊन जाल तुम्ही. वी नो इट की असं नसतं. ते तसा सगळा प्रकार चाललेला होता कोविडच्या काळामध्ये. आणि त्याच्यात प्राईम मिनिस्टर पण काढा घ्या वगैरे प्राईम मिनिस्टर सांगत होते. हां, ते तर अजून बोलतो मी पुढे, ते थाळ्या वाजवा. तर हा जो प्रकार आहे, म्हणजे मेडिकल फील्डसुद्धा याच्यामध्ये बरंच चुका करत होतं त्यावेळेला. हाफाजाड सिच्युएशन होती, पण तरीसुद्धा आपल्याला हे नियंत्रणाने करता आलं असतं. पण त्याच्यासाठी सगळ्या लेवलचं हे फेल्युअर झालं. बघा, हेल्थ सिस्टीममध्ये आता आमच्या जळगावमध्ये असं झालं की आमच्या जळगावला तर सगळे देशप्रेमी राष्ट्रवादी नेते आहेत. सगळे आता मोदीजींसोबत जॉईन होऊन गेले. तिथे आता विरोधात कोणी उरलंच नाही. तर या सगळ्यांचं कोविड काळामध्ये सगळे गायब झाले होते. सगळे बिळात घुसून गेले कोविडमध्ये. म्हणजे नेतृत्वहीन जिल्हा झाला आमचा तेव्हा. आणि मग तो डीन, मेडिकल कॉलेजचा डीन आणि कलेक्टर हे आपसात यांचं पटायचं नाही, त्यांचे इगो प्रॉब्लेम होते आणि पेशंटचे हाल होत आहेत. पेशंट मरत आहेत
आणि मला असं वाटायचं की अरे किती सिम्पल मॅनेजमेंट आहे. कारण UK मला कोविड झाला, पहिल्या लाटेत झाला, दुसऱ्या लाटेत झाला, त्यानंतर परत पुन्हा एकदा कोविड झाला आणि आमच्याकडे इतकं सिम्पल मॅनेजमेंट चाललेलं होतं. फोनवरनं आम्ही हॉस्पिटलला गेलो सुद्धा नाही, 3 वेळा एकदाही हॉस्पिटलला गेलो नाही, एकही गोळी आम्हाला दिली गेली नाही. आणि हे कोविडचं क्लिअर मॅनेजमेंट आपल्याला तिकडून सरळ घेता येत होतं, पण ते न घेता गोंधळ सगळा चाललेला होता आपल्याकडे. त्यामुळे हे हेल्थ सिस्टमचं पण फेल्युअर होतं. सिम्पल ट्रियाज सिस्टम पाहिजे होती आणि तिच्यावर काम करायला पाहिजे होतं की कोणाला गरज आहे ॲडमिट करायची, कोणाला ICUची आहे, आणि त्याप्रमाणे रिसोर्सेस डिस्ट्रीब्यूट करायचे. आपल्याकडे ज्याला गरज नाही त्याला ॲडमिट करून ICUमध्ये ॲडमिट करून त्याला सगळं दिलं जात होतं, रेमडेसिवीर, स्टिरॉइड सगळं, आणि मग पुढच्याला सिरियस पेशंटला बेड मिळत नव्हता. म्हणजे रिसोर्सेसचं अलोकेशन हे पूर्ण हेल्थ सिस्टमने मिसमॅच केलेलं होतं. त्यामुळे आपल्याकडे हे असं फेल्युअर झालं. पॉलिटिकल लीडर्स, कोणाला मंदिर उघडं करून पाहिजे होतं. आपल्याकडे ते काळी टोपीवाले उत्तरेतले राज्यपाल होते, रिकाम टेकडा माणूस होता, एकदम कोश्यारी, एकदम रिकाम टेकडा माणूस. म्हणजे एवढा रिकाम टेकडा राज्यपाल जगाच्या इतिहास झालेला नसेल एवढा. ह्या माणसाला हिंदुत्वाची पडलेली होती कोविडच्या काळामध्ये. म्हणजे लोक मरतायत आणि तो मुख्यमंत्र्याला विचारत होता की हिंदुत्व सोडलं का म्हणून. आता त्या हिंदुत्वाने लोक वाचणार होते का, हा प्रश्न खरं म्हणजे त्याला उपस्थित व्हायला पाहिजे होता. तर हे असं, आणि काही असे नेते, तर विरोधातले जे नेते होते ते वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला जाऊन भेटी देत होते. तर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी त्या हॉस्पिटलला आपले झेड सिक्युरिटीमध्ये जायचं आणि तिथल्या प्रशासनावर, डॉक्टरांवर दबाव आणायचा आणि तिथे जाऊन आपला माहोल जमवायचा. ही परिस्थिती होती का त्यावेळेची? म्हणजे ही त्यांनी काय करायला पाहिजे होतं, गव्हर्नमेंटला सपोर्ट करायला पाहिजे होतं, घरी बसायला पाहिजे होतं, सिम्पल होतं. पण ते हॉस्पिटल्समध्ये ते सिक्युरिटीसह जायचे, त्या हॉस्पिटलवर ताण पडायचा. त्यांच्यामुळे तिथे झाला ना, फडणवीसांना कोविड झाला. कशामुळे झाला? कारण ते असे भटकत फिरले सगळीकडे. करायला नको होतं त्यांनी त्यावेळेला. त्यांनी त्यावेळेला सहकार्य करायला पाहिजे होतं. मोदीजी सांगत होते ना, बाहेर मत जाओ, रस्ते पर मत जाओ, आणि हे फिरत होते ग्रुप घेऊन. तर हा सगळा पॉलिटिकल जो ड्रामा झाला, ही देखील आपली चूक झाली त्या काळामध्ये. आणि पब्लिक देखील उत्सवप्रेमी पब्लिक आहे. जयदीप मला सांगत होता की आपल्याकडे नियम एखादा जर मोडला, नियम जर केला, तर तो मोडण्यात खूप धन्यता वाटते लोकांना, खूप आनंद वाटतो की वा आम्ही कसे ग्रेड वा नियम मोडला. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त नियम मोडण्यात धन्यता कोणाला वाटते, तर मोदीजींना वाटते. म्हणजे सगळ्यात जास्त कोविडमध्ये जर नियम कोणी मोडले असतील कोविडचे, तर ते नरेंद्र मोदींनी मोडलेले आहेत कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये. याची नोंद घ्या. आणि हे मी फक्त केवळ मोदींना विरोध म्हणून किंवा मी त्यांच्या पक्षाला किंवा त्या विचारधारेला विरोध करतो म्हणून नाही. हे IMAच्या व्हाईस प्रेसिडेंटने ऑफिशियली म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी इज अ सुपर स्प्रेडर पर्सन कोविडमध्ये. आणि WHOने ही चिंता व्यक्त केली होती की तुम्ही पॉलिटिकल आणि रिलिजियस रॅलीज बंद करा. हे यांच्याच वर्तनाकडे बघून सांगितलं होतं. म्हणून या अनेक पातळींवर हे फेल्युअर्स झाले, ह्या चुका झाल्या. मी त्यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत असे, तेव्हा मी त्यांना सांगत असे की सर, सगळ्यात महत्त्वाचं काय, आता पहिला हे संपतोय टप्पा. 100 वर्षापूर्वी असाच एक सार्सचा प्रकार आला होता, त्याला आपण स्पॅनिश फ्लू म्हटलं होतं, आणि तो पहिली लाट गेल्यानंतर दुसरी लाट पण आली होती. म्हणजे कोविडची देखील दुसरी लाट येणार, आणि दुसरीनंतर परत तिसरी पण आली होती, आणि ह्या दुसऱ्या तिसऱ्या जास्त घातक होत्या. हे त्यांना सांगत होतो, त्यांना ते पटत होतं. म्हणून त्यांना म्हटलं सर, आमच्याकडे आता व्हॅक्सिनची तयारी चाललेली आहे, तुम्ही सुद्धा व्हॅक्सिनसाठी लढा. ते त्यांचे प्रॉब्लेम मला सांगत होते की मोदीजींनी सगळं असं घट्ट धरून ठेवलेलं आहे म्हणे. ते ना व्हॅक्सिनमध्ये आम्हाला काही करू देत, ना ते GSTचा पैसा देत आम्हाला. म्हणजे त्यावेळेला आपदामध्ये राज्यांना पैसा हवा होता, तर तो वरून रिलीज करत नव्हते, राजकारण करत होते. दिल्लीमध्ये ते संख्या दाखवत होते कोविडचे, तर केंद्र सरकारमधले लोक म्हणत होते की आम आदमी पार्टीचं सरकार राजकारण करतंय, आकडे फुगवून सांगतंय. आता आकडे फुगवून सांगण्यामध्ये काय हे का, म्हणजे अभिमान असतो का एखाद्या सरकारला? तर अशा पद्धतीने विरोधी पक्षातल्या सरकारांना त्रास देण्याचं काम कोविड काळात झालं, आणि त्याच्यामुळे मिसमॅनेजमेंट झालं. आणि बघा, कोविड हा हिंदू कोविड आणि मुस्लिम कोविड हा फक्त भारतातच झाला, बाकी कुठेच झाला नाही. आणि याचं सगळं श्रेय पुन्हा आपल्या ग्रेट विश्वगुरूंनाच जातं, सगळं श्रेय त्यांनाच जातं. त्यांनी पहिल्या लाटेमध्ये जे सगळे प्रताप केले, पॉलिटिक्स केलं,
पहिल्या लाटेच्या वेळी काय झालं मी तुम्हाला रिमाइंड करून सांगतो. पहिली लाट आली तेव्हा त्यांनी आपल्याला एक संदेश दिला. एक ह्याच्यावर बॅनर प्रकाशित झालं आहे बघा सोशल मीडियावर, आणि सगळंच त्यांनी कोरोना आणि मोदींनी धरलेलं आहे कोरोना, कोई रोड पर ना निकले, हे मोदीजी सांगतायत आपल्याला. आणि किती मोठा जोक आहे हा. मोदीजींनी असा निर्णय घेतला एका रात्री की ज्याच्याने लाखो लोक रस्त्यावर उतरले. म्हणजे किती जोक केला त्यांनी स्वतः. मोदीजींनी अशा काही ॲक्टिव्हिटीज त्या काळात केल्या की ते स्वतःच लोकांना रस्त्यावर उतरवायला भाग पाडत होते. उदाहरणार्थ टाळ्या, ह्या लोक रस्त्यावर उतरले, लोक गरबा खेळत सुटले रस्त्यावर. गॅदरिंग्स म्हणजे उत्सव साजरे केले लोकांनी, ॲज इफ की काहीतरी आपण जिंकलो आहोत असं कोरोनाची लढाई सुरुवातीलाच. आणि मग आपल्याला तेव्हा सांगण्यात आलं की हे डॉक्टर आणि नर्सेसच्या प्रती कृतज्ञता आपण व्यक्त करत आहोत. म्हणजे अजून काम पण नाही सुरू झालेलं आणि तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय. आणि दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा IMA इंडियन मेडिकल असोसिएशन कंप्लेंट करायला लागलं की अरे इतके डॉक्टर मेले, इतके नर्सेस मेले, जरा नोट घ्या, तर त्यावेळेला काहीच करत नाहीत त्यांच्यासाठी. आणि कोविड सुरू व्हायच्या आधीच कृतज्ञता म्हणून आपल्या टाळ्या करतायत. आणि लोकांनी मग कोणी घराचे पत्र ठोकले, कोणी ताटं ठोकलीत, कोणी काय काय ठोकले वेड्यासारखे. त्या काळामधले जे व्हिडिओज व्हायरल झाले त्यावरून कळतं की भारतात हे माणसं राहतात की काय राहतात, काय करतात काय ते. म्हणजे एवढं इमॅच्युअर, इतकं अंधभक्त असावं लोकांनी, काही पण करायचं. म्हणजे ते दाखवतात ना, मेंढी एक पाण्यात जर पडून गेली तर त्या बाकीच्या सगळ्या पडून जातात. तसं चाललंय. मोदींजीने कहा बजाव तो बजा रहे. सारे पॉलिटिकल लीडर वाजवत आहेत, आपले सुपरस्टार्स वाजवत आहेत, लोक वाजवत आहेत, ॲज इफ खरंच याच्याने काहीतरी कोविडवर. मग आपल्याला त्यावेळेला एक नवीन फिजिक्सची थेअरी सांगण्यात आली की याच्याने जो नाद निर्माण होतो, या नादातून ते व्हायब्रेशन्स येतात आणि त्याच्याने व्हायरस मरतो. खरं म्हणजे हे न्यूटन, आईन्स्टाईन यांना कळलं तर ते तिथे आत्महत्या करतील. बरोबर आहे की नाही. त्यांना कळलं असेल तर केली पण असेल त्यांनी आत्महत्या. आपण एक छोटासा व्हिडिओ ऐकूयात. एक सुप्रसिद्ध काहीतरी आहेत, हे मला माहित नाही यांचं, सोलापूरकर असं काहीतरी नाव आहे यांचं. ऐका. आवश्यक होता आणि त्यासाठी एक मुहूर्त शोधला गेला. आपल्यापैकी कोणालाही माहित नसेल अशी गोष्ट मुद्दाम सांगतोय. मुहूर्त शोधला आणि दुर्दैवाने संपूर्ण जगाला कोरोनाने गाठलं. जग बंद पडलं. साहजिकच भारतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भारतालाही बंद होणं भाग होतं. आपल्याला आठवत असेल, एक दिवसाचा पहिला प्रातिनिधिक बंद 23 मार्च 2020 ला पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि सांगितलं आपल्याला की बंद ठेवा. आणि लगेचच संध्याकाळी सांगितलं की उद्यापासून कायमचा बंद होतोय भारत, किमान पुढचे 3 महिने तरी. आणि आठवत असेल तर 25 मार्च 2020 हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण होता, गुढीपाडवा. आणि पंतप्रधानांनी असं आवाहन केलं की या कोरोनाच्या विरोधात संपूर्ण भारत एक होतोय हे दिसावं म्हणून उद्या सकाळी 8:30 ते 9:30 1 तास घरातल्या देवघरात एक उत्तम दिवा लावा आणि आपली खिडकी असेल, गॅलरी असेल, गच्ची असेल, आपल्या घरासमोरचं अंगण असेल, जिथे कुठे असेल तिथे येऊन शक्य असेल त्यांनी घंटा, झांजा, थाळ्या, जे शक्य असेल ते वाजवा. ज्यांचा अगदी देवधर्मावरती विश्वास नाही अशा सुद्धा लोकांनी थाळ्या वाजवलेल्या आपण पाहिल्या. पण आपल्यापैकी कोणालाही माहित नसलेली गोष्ट आता सांगतो. महत्वाची गोष्ट आहे. अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त तो होता दुर्दैवाने त्यावेळेला, कारण कोरोना काळ होता. आणि मग करायचं काय? ऐकूयात अजून. योगी आदित्यनाथांनी पंतप्रधानांना विचारलं की रामलल्ला असा सुका कसा जाणार? प्रचंड मोठी अयोध्यावासियांसह त्याची मिरवणूक गेली पाहिजे अस्थायी मंदिरापर्यंत, पण आता गर्दी करायला परवानगी नाही, तुम्ही सगळाच भारत बंद केलाय, आम्ही करायचं काय? आणि पंतप्रधान म्हणले काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. आणि सकाळी 8:30 ला फक्त 3 सिक्युरिटी गार्ड, 5 महंत ज्यांना पूजेचे अधिकार आहेत असे,
यांना बरोबर घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि 1.3 किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरामध्ये ठेवली आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या झांजा घंटा वाजवत होता. काय इमोशनल सीन आहे. संपूर्ण भारतामध्ये मृत्यूचं तांडव माजलेलं होतं. लोक मरत होते. घरातले लोक, माझ्या अनेक नातेवाईकांचे घरातले लोक मेले, मित्रांचे आई वडील भाऊ बहीण मेले. आपल्याकडे एक कार्यकर्ता आहे, त्यांचे भाऊ, सक्का भाऊ, वडील आणि इतर असे 7 लोक क्लोज मेलेत. 7. आणि असं प्रेत सगळीकडे दिसत होते. एवढे प्रेत जगात कुठेच नव्हते आणि जगाच्या इतिहासामध्ये एवढे प्रेत कुठेच नव्हते. आणि अशा वेळेला यांना काय सुचतंय तर रामलल्ला काही घाई, म्हणजे घाई होती का काही? कोरोना काळामध्येच रामलल्ला काही आता झालं होतं ना, सगळं कोर्टाचा निर्णय वगैरे सगळं झालंय. मग कशासाठी ते 2024ची हे तयारी तेव्हापासून करतायत. त्यांना कुठलाच याच्यामध्ये विलंब नको होता. त्यांना लॉकडाऊनमध्ये विलंब चालला. मध्य प्रदेशचे सगळे पोडतोड होईपर्यंत, ट्रम्पचा कार्यक्रम होईपर्यंत लॉकडाऊनमधला विलंब त्यांनी केला. औषधांना विलंब केला, ऑक्सिजनला विलंब केला, परंतु त्यांना मंदिरासाठी विलंब नको होता, कारण ते 2024ला ते तयार होणं आवश्यक होतं. म्हणजे दे वेर ऑलवेज बिझी विथ देअर पॉलिटिक्स. संसद भवनचं कन्स्ट्रक्शन ते थांबवत नव्हते त्या काळात सुद्धा. रॅलीज थांबवत नव्हते, राजकारण थांबवत नव्हते. पहिल्या लाटेमध्ये सगळं उशीर केला आणि त्यानंतर सगळं खापर त्यांनी एका पर्टिक्युलर समाजावर फोडलं की यांच्यामुळे कोविड पसरतो आहे. बघा, जगामध्ये कुठेही असं झालं नाही. कोणत्याही गव्हर्नमेंटने एका पर्टिक्युलर कम्युनिटीला असं टार्गेट केलं नाही. आमच्याकडे UK हे जे फोकस आहेत, जिथे इंडियन्स आणि पाकिस्तानीज आहेत, या फोकसेसमध्ये इंडियन्स आणि पाकिस्तानी लोकांमध्ये कोविड जास्त वाढला, कारण हे फॅमिलीजमध्ये राहतात एकत्र. परंतु तिथल्या मीडियाने, सोशल मीडियाने, लोकांनी, गव्हर्नमेंटने, विरोधी पक्षाने कोणीही कधीही असं स्टेटमेंट केलं नाही की ह्या लोकांमुळे पसरतो आहे. कारण असं म्हणणं हे पब्लिक हेल्थच्या, डिझास्टर मॅनेजमेंटच्या विरोधात आहे, प्रिन्सिपलच्या. परंतु आपल्याकडे ऑफिशियली या लोकांनी लावून दिलं की तुम्ही आता यांच्यावर हल्ला करा. लक्षात घ्या, एकदम डिझास्ट्रस मॅनेजमेंट डिझास्टरचं केलेलं आहे आपल्या विश्वगुरूंनी, लक्षात ठेवा. आणि त्या काळामध्ये मला पुन्हा गावाकडून काही बातम्या मिळाल्या की हे जे लोडगाड्यांवर भाज्या फळं विकणारे जे मुस्लिम बांधव असतात, त्यांच्याकडे काही नसतं हो. त्यांच्याकडे प्रॉपर्टीज असत्या किंवा असं काही मंत्रतंत्र म्हणून पैसे कमवता आले असते तर त्यांनी कशाला लोडगाड्या वापरल्या असत्या? त्यांनी ते कामं केले असते ना. तर त्यांचा सुद्धा बहिष्कार करण्यात आला, तर ते उपाशी मरायला लागले ना. त्यांच्या घरांमध्ये पैसा कुठून येणार? तेव्हा त्यावेळी मी एक व्हिडिओ करून आवाहन केलं होतं लोकांना की असं करू नका, ही हिंदू मुस्लिमची वेळ नाही आहे. परंतु आपल्या यंत्रणेने, आपल्या विश्वगुरू असलेल्या सरकारने आणि त्या लीडरने हे सगळं करवलं. अहमदाबादमध्ये हिंदू आणि मुस्लिमांचे वॉर्ड्स तयार झाले. अशा पद्धतीचं राजकारण कोविडच्या काळात जगात कुठेही झालं नाही, जगाच्या इतिहासात झालं नाही, इस्लामिक कंट्रीजमध्ये झालं नाही, ख्रिश्चन कंट्रीजमध्ये झालं नाही, परंतु आपल्या सेक्युलर भारतामध्ये हे करण्यात आलं आणि करण्यात आलं सगळ्यांनी. तबलिकी झालं. त्यानंतर मग पैसा जमवण्यासाठी एक अभियान आपल्या विश्वगुरूंनी सुरू केलं आणि त्याला PM केअर फंड असं नाव दिलं. आणि आपल्याला असं वाटत होतं की हा फंड जो आहे हा सरकारी फंड आहे, कारण याला सगळं सरकारची यंत्रणा वापरून हा फंड जमा केला गेला. दादागिरी करून पैसे वसूल केले गेले. आमदार निधी, खासदार निधी, गव्हर्नमेंटच्या पब्लिक सेक्टर कंपनीज, प्रायव्हेट जे डोनर्स असतात, प्रायव्हेट कंपनी, यांचा सरकारी यंत्रणा वापरून निधी जमा करण्यात आला. आणि मग आपल्याला नंतर सांगितलं जातं सुप्रीम कोर्टात की दिस इज नॉट ए गव्हर्नमेंट फंड, दिस इज अ प्रायव्हेट फंड आणि आम्ही तुम्हाला याची माहिती सांगणार नाहीत. तर हे अशा प्रकारचे उद्योग कोविड काळामध्ये आपल्या सरकारमध्ये चालले. अजून एक उद्योग जो मला त्यावेळेला कळला होता तो सांगतो. आता तेव्हा माझ्यासारखे अनेक काही डॉक्टरही होते, ते सांगत होते की रेमडेसिवीर हा स्पेसिफिक अशा काही क्रिटिकली इल पेशंट्समध्ये थोडासा प्रभावी आहे, इतरांमध्ये त्याचा प्रभाव नाही. स्टिरॉइड वापरू नका ऑक्सिजन लागल्याशिवाय, असं आम्ही सांगत होतो. प्लाझ्मा वापरू नका, हे वापरू नका. अशा काळामध्ये रेमडेसिवीर मोठ्या प्रमाणावर ब्लॅक केलं गेलं, सगळ्या भारतभर केलं गेलं आणि याचं मेजॉरिटी प्रोडक्शन हे गुजरातमधून होतं.
आणि आम्हाला कळत होतं की गुजरात नंदुरबार बॉर्डरवरून मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरची आयात चाललेली आहे, तस्करी चालली आहे. आणि मला इथपर्यंत कळलं की सत्ताधारी पक्षाचे जे आमदार खासदार आहेत यांचे कार्यकर्ते रेमडेसिवीर ब्लॅक करतायत. आणि मी त्यावेळेला आमच्या जळगावच्या कलेक्टर साहेबांना सांगितलं. ते म्हणे डॉक्टर साहेब मी काय करू म्हणे, आभाळच फाटलंय म्हणे सगळीकडे. हे अशा प्रकारचं मॅनेजमेंट चाललं होतं. औषध एक खासदार जो स्वतः डॉक्टर आहे तो विमानाने रेमडेसिवीर चोरून घेऊन आला. किती लज्जास्पद गोष्ट आहे. एका टीव्ही चॅनलवर मी हे बोललो, त्यांनी लगेच माझा इंटरव्ह्यू थांबवून टाकला. नाही नाही म्हणे राजकीय नका बोलू. म्हटलं हो राजकारणच होतंय कोविडच्या मॅनेजमेंटमध्ये, मग आपण बोलायचं नाही का त्याच्यावर. तर आणि मग ते कोविड कोणाला सप्लाय करतायत ते तर ते बीजेपीच्या आमदार खासदारांना सप्लाय करतायत आणि मग ते लोकांना सप्लाय करतात आणि त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग सुद्धा झालं. ब्लॅकमेलिंगच झालं, ते काही फ्री कोणी वाटलं नाही. तर अशा प्रकारचा जो माहोल झाला भारतामध्ये. मेडिकल फील्डने देखील खूप मिसमॅनेजमेंट केलं. अननेसेसरी सिटी स्कॅन्स केले, अननेसेसरी लोकांना अँटीबायोटिक्स दिले. म्युकॉरमायकोसिस नावाचा एक आजार झाला बघा कोविड काळात. हा जगात कुठेच झाला नाही, हा भारतातच झाला फक्त. हे आपण आठवलंच पाहिजे, सगळं विसरता कामा नये. कारण आपण विसरलो ना तर आपण धडेच घेणार नाहीत. कारण हे याच्यासाठी झालं की स्टिरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स हे अशा पद्धतीने वापरले आपल्या लोकांनी जिथे गरज न. क्लिअर सांगितलं होतं ऑक्सफर्ड विद्यापीठाने की ज्या लोकांना ऑक्सिजन लागेल त्यांना तुम्ही स्टिरॉइड ह्या छोट्याशा डोसमध्ये सुरू करा. आपल्याकडे कोविड शंका आली किंवा पॉझिटिव्ह आलं की स्टिरॉइड मोठ्या डोसमध्ये अनेक दिवस चालू केलं जात होतं. ते त्यांना गरजच नव्हती, त्यांची इम्युनिटी खाली गेली स्टिरॉइड्समुळे आणि असे फंगल इन्फेक्शन बसले, त्याच्यात त्यांचे जीव गेले. म्हणजे अशा प्रकारचे उद्योग आपल्याकडे केले गेले. तर हे सगळं आपण याच्यावर जर बोललो नाही, चर्चा केली नाही, याचं मूल्यांकन केलं नाही तर आपल्या पुढे समजा अजून 10 वर्षांनी पुन्हा आलं तर आपण परत तेच करू, कारण आपली सिस्टम शिकणारच नाही. व्हॅक्सिनमध्ये काय झालं बघा, व्हॅक्सिनचं तर इतकं गंमत आहे. म्हणजे तुम्ही आठवा नरेंद्र मोदींचा फोटो पुण्यातला, त्या व्हॅक्सिनच्या खिडकीमध्ये असं बघतायत आत सायरस पुनावालांच्या फॅक्टरी लॅबमध्ये असं बघतायत छान. म्हणजे ते असा फोटो येतो की जसं काय नरेंद्र मोदींनीच ती लॅब उभी केली आहे आणि सायरस पुनावालाला भरपूर निधी दिला की तू आता व्हॅक्सिन डेव्हलप कर, जसं ट्रम्पने केलं होतं की भरपूर निधी त्यांनी व्हॅक्सिन्सला दिला. ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा युरोपातले जे गव्हर्नमेंट्स आहेत किंवा अमेरिकन गव्हर्नमेंटने त्यांना पैसा दिला, 8-10 कंपन्यांना पैसा दिला की तुम्ही व्हॅक्सिन डेव्हलप करा या पैशाने. मोदींनी असं काहीच केलेलं नव्हतं. आणि मग व्हॅक्सिन डेव्हलप कराल ते जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात यायला लागले तेव्हा प्री ऑर्डर केले या गव्हर्नमेंट्सने, त्यांना पैसे दिले परत. इस्रायलने 300 की 400% व्हॅक्सिन ऑर्डर केलं पॉप्युलेशनच्या. म्हणजे जर पॉप्युलेशन 1 करोड असेल तर त्यांनी 3 ते 4 करोड व्हॅक्सिन्स ऑर्डर केले. त्यांचं मला पॉप्युलेशन माहीत नाही, एवढी नसावी. आपण कुठलंच 0 प्री ऑर्डर केलेली होती मोदीजींनी, 0 व्हॅक्सिनच प्री ऑर्डर केलेलं नव्हतं. म्हणून तर ते राजकारण झालं ना. सायरस पुनावाला लंडनमध्ये शिफ्ट व्हायचं वगैरे ते जे सगळं झालं ते त्याने झालं. पण आपल्याला मीडिया सांगत नाही ना. मीडिया आपल्याला सगळं असं सांगतं की आपण विश्वगुरूच आहोत आणि व्हॅक्सिन गुरूच आहोत. पण बघा फर्स्ट लाटेमध्ये मोदीजींनी सांगितलं की बाहर मत निकलो, कोरोना कोई भी रास्ते पर ना निकलेगा नहीं. आणि मोदीजींनी तो लॉकडाऊन लावला आणि लोक बाहेर पडले. म्हणजे डिझास्टर्स झालं. त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे पवन भगत यांनी, ते 50 दिवस. मी रिसेंटली वाचलं ते पुस्तक. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईहून निघालेले, पायी निघालेले उत्तर प्रदेशातले, बिहारमधले असे काही तरुण, हे चांगले तरुण आहेत. एक मुस्लिम आहे, एक दलित आहे, एक ब्राह्मण आहे की जो पूजा करतो, म्हणजे भटजीचं काम करतो. मग त्यांना एक मुलगी जॉईन होते रस्त्यात, तिकडून राजस्थानवरून आलेली असते. आणि त्यांचा तो प्रवास त्यांनी दाखवलेला आहे. एवढा इमोशनल प्रवास आहे की त्याचा शेवट म्हणजे रडवतो त्या पुस्तकाचा. मला तर वाटतं की त्याच्यावर अक्षय कुमारने पुस्तक काढलं पाहिजे, पिक्चर काढला पाहिजे. म्हणजे तो जे इकडच्या तिकडच्या विषयांवर, जे मोदीजींच्या स्कीम्सवर पिक्चर काढतो की नाही, तर त्याने या लॉकडाऊनमध्ये लोकांचे काय हाल झाले याच्यावर त्याने हिरो बनवून पिक्चर काढला पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल की खरं काय झालं त्या काळामध्ये. लोक मेले रस्त्यावर, पाणी न मिळाल्यामुळे लोक मेले रस्त्यावर, पाणी नाही मिळालं म्हणून. औषध त्यांचं जे युज्युअल घेतात ते औषध संपलं म्हणून मेले. जेवण मिळालं नाही म्हणून लहान मुलं मेले. प्रेग्नंट बायका दिवस पूर्ण भरले म्हणून त्यांच्या डिलिव्हरीज तिथे झाल्या. इतके लोक मेले. ते पुस्तक वाचताना शेवटी मी रडलो. एवढा कोविड मी स्वतः अनुभवलेला. पण
इतकं इमोशनल बुक आहे ते. जगाच्या इतिहासामध्ये असे एवढे लोक कधीच चालले नाहीत हो एका भागातून दुसऱ्या भागात. 1947 नंतर भारतात सुद्धा असं काही झालं नव्हतं. 47पेक्षा भयानक होतं. पण मग हे असं का होत आहे विचार करा. नोटबंदीमध्ये पण असंच झालं. एका रात्री नोटबंदी आपल्या विश्वगुरूंनी जाहीर केली आणि मग ते निघून गेले कुठेतरी आणि लोकांचे हाल झाले खाली. आणि हाल होत आहेत तरीसुद्धा त्याच्यात बदल कोणीच करत नव्हतं. म्हणजे डिक्लेअर करेपर्यंत ठीक आहे, आयडिया एकदम भारी होती. मोदीजींना वाटलं चलो कुछ अच्छा करते आहे आणि त्यांनी नोटबंदी जाहीर केली. मी नेमका त्या काळात इकडे आलेलो होतो. नोटबंदीच्याच 4-5 दिवसांनी मी इथे आलो. खिशात मस्त 500च्या नोटा होत्या माझ्या, पण एकही चालत नव्हती नोट त्याच्यामध्ये. तर नोटबंदीनंतर जे बदल झाले समाजामध्ये, जे हाल व्हायला लागले, त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली गेली नाही. लॉकडाऊन डिक्लेअर केल्यानंतर जे हाल होत होते समाजामध्ये त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली गेली नाही. GSTमुळे जे हाल होत आहेत लोकांचे, व्यापाऱ्यांचे, लोकांचे, त्याच्यावर काहीच ॲक्शन कोणी घेत नाही. आणि हे सगळ्या बाबतीत आहे. कृषी कायद्यांवर जे निर्णय घेतला जातो त्याच्यानंतर जे लोक विरोध करतात, चुका सांगतात, त्याच्यावर कोणीच काहीच ॲक्शन वर्ष घेत नाही. तर हे का चाललेलं आहे असं, याच्यावर मी विचार करत होतो. आणि रिसेंटली मी एक पुस्तक वाचलं. मॅथ्यू सईद हे वेस्टर्न एक ऑथर आहेत आणि त्यांचं रिबेल आयडियाज नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही कन्सेप्ट दिलेले आहेत. आणि ते पुस्तक वाचल्यावर मला असं वाटलं की हे पुस्तक एक्झॅक्टली आपल्या नरेंद्र मोदींसाठी लिहिलं आहे की काय हे पुस्तक, असं मला वाटलं. नरेंद्र मोदी आणि RSS यांच्यावर ते पुस्तक लिहिलेलं वाटतं. त्याने ॲक्च्युली लिहिलं आहे ते जनरल ग्लोबल याच्यासाठी. त्याच्यामध्ये होतं काय की डिसिजन हे घेतात आणि यांच्या बरोबरची जी टीम आहे यांचं जे इंटेलिजन्स आहे हे त्यांच्या इंटेलिजन्सशी मॅच होतं. हे हुशार लोक आहेत पण यांचं सगळ्यांचं इंटेलिजन्स सारखंच आहे. म्हणजे एकाच तालमीत तयार झालेले मेंदू आहेत हे. म्हणजे अशी चड्डी घालायची, अशीच काठी फिरवायची, अशीच प्रार्थना म्हणायची, ह्याच व्हॉट्सअपच्या पोस्ट शेअर करायच्या, बाकी काहीच करायचं नाही, ते लाईक पण नाही करायचं, अशीच प्रतिक्रिया द्यायची. एकच त्यांचा जो सिलेबस आहे शाखेतला सेम आहे. याला होमोजेनिसिटी किंवा होमोफिली म्हणतात मॅनेजमेंटच्या भाषेत किंवा सोशिओलॉजीच्या भाषेमध्ये. म्हणजे ते हुशार आहेत पण त्यांचं इंटेलिजन्स हे फक्त एका पर्टिक्युलर साच्यातलंच आहे. त्याच्या बाहेर त्यांना विचारच करता येत नाही. नोटबंदी केली, करून टाकतात ते. त्याचे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याच्यावर काय करायचं दे डोंट नो, कारण इंटेलिजन्सच नाही, त्यांना माहीतच नाही. लॉकडाऊन लावलं, लॉकडाऊन डिक्लेअर करून टाकतात ते एकदम भारी. पण लोक एका छोट्याशा खोलीमध्ये 5-5, 10-10 लोक राहतात. मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये लोक शिफ्टमध्ये रूम वापरतात. हे त्यांच्या प्रतिनिधींना माहीतच नाही, कारण ते सगळे एका सिलेबसमध्ये तयार झालेले क्लोन्स आहेत. ते एकाच फॅक्टरीचा माल आहे त्यांचा मेंदू. म्हणजे लक्षात येत आहे का तुमच्या? त्याच्यामुळे त्यांना ते बाहेरचं डायव्हर्सिटी नाही आहे ना त्यांच्यामध्ये, त्यामुळे ते विचार नाही करू शकत. त्यांना वाटतं की दे आर डुईंग बेस्ट, बट दे डोंट नो हाऊ टू टॅकल इव्हॉल्विंग सिच्युएशन. त्याच्यामुळे ते अनेकदा असं म्हणतील की नाही काही गरज नाही, आपल्याला हिंदूच लोक हवेत, बाहेरच्यांची गरज नाहीत, किंवा आपल्याला अशा अमुक इंटेलिजन्सचेच लोक, रिझर्वेशन पण नको, त्याच्याने क्वालिटी खराब होते, असं ते म्हणतात. परंतु हे जे डायव्हर्सिटी येते आणि त्याच्यातून जे प्रतिनिधित्व येतं, मग त्याच्यात त्यांनी जर ऐकून घेतलं असतं कोणाचं तरी, एखाद्या आदिवासाचं, आदिवासी नेत्याचं, किंवा एखाद्या दलित प्रतिनिधीचं, एखाद्या मुस्लिम प्रतिनिधीचं, की असा लॉकडाऊन लावल्यावर या लोकांना काय समस्या येतील, आदिवासी जे कामगार आहेत यांना काय होईल, जे दलित लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात यांचं काय होईल, ते ऐकून घेतलं असतं तर तो लॉकडाऊन जो डिझास्टर्स झाला ऐतिहासिक तो झाला नसता. पण यांच्याकडे ते ऐकून घेण्याची हे नाही. मग ते काय करतात की आपले प्रतिनिधी घेतात, म्हणजे होमोजेनिसिटी, होमोफिली आपण जे म्हणतो की यांच्यात डायव्हर्सिटी नाही, तर ते घेतात प्रतिनिधी. आपले आहेत ना प्रतिनिधी, दलित प्रतिनिधी आहेत, आदिवासी आहेत, काही सो कॉल्ड गांधीवादी आहेत, आंबेडकरी आहेत. पण हे फक्त डेमोग्राफिक डायव्हर्सिटी आहे, म्हणजे फक्त जात पात धर्म यांना प्रतिनिधित्व ते देतात. त्याला कॉग्निटिव्ह डायव्हर्सिटी नाही आहे, म्हणजे त्यांची बुद्धी, विचार करण्याची जी कुवत असते त्याला ते चालना देत नाहीत, ते ॲक्सेप्ट करत नाहीत. ते फक्त डेमोग्राफिक होमोजेनिसिटी करतात, म्हणजे फक्त प्रतिनिधित्व देतात नावाला, त्यांचा विचार घेत नाहीत, त्यांचं मत घेत नाहीत. आणि म्हणजे हे सगळे गुलाम मानसिकतेचे लोक बसून घेतात, सगळ्या जातीपाती, प्रांतातले, भाषेतले. हा प्रॉब्लेम आहे त्यांचा.
आणि त्याच्यामुळे ह्या समस्या उद्भवलेल्या आहेत. आता दुसरा जो डेल्टा वेव्हचा जी वेव्ह आली, त्या वेव्ह येण्याच्या आधीचे नरेंद्र मोदी आठवा तुम्ही. अशी पांढरी दाढी होती, असे पांढरे केस होते, आणि सुभाषचंद्र बोस यांच्या कुठला तरी शताब्दी का कुठला उत्सव होता, तिथे कलकत्त्याला गेले होते. आणि नरेंद्र मोदींना बघितल्यावर असं वाटायचं की रवींद्रनाथ टागोरांनी परत जन्म घेतला की काय, वाटायचं की नाही. आणि सगळ्यांना कळत होतं की हे पश्चिम बंगालचे इलेक्शन्स येत आहेत, त्याची तयारी चालली आहे. म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये इलेक्शन्सच होते. कुठलंही तुम्ही ॲक्शन घ्या. आणि मला ते भाषण आठवतं, मी ते चुकून बघितलं, मी एरवी ऐकत नाही त्यांना. त्याच्यात ते म्हणतात की आज सुभाष बाबू होते तो वो बहुत खुश होते ये जानकर की हमने कोरोना पर विजय प्राप्त कर ली है. हे पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेच्या आधी ते म्हणतायत. विचार करा की आपला विश्वगुरु किती दूरदृष्टीचा नेता आहे की जेव्हा दुसऱ्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये सेकंड लाट सुरू होऊन गेलेली आहे आणि ते म्हणतात पश्चिम बंगालमध्ये की सुभाष बाबू खुश होते कि हमने विजय प्राप्त कर ली है, और वो ये जानकर भी खुश होते कि हम सारे विश्व को वैक्सीन सप्लाय करने वाले हैं. आणि स्वतः एकही प्री ऑर्डर केलेली नाही. आपल्या देशात वॅक्सिन मिळायला उशीर झालेला आहे लोकांना, लक्षात घ्या. ह्या गोष्टी मीडिया सांगत नाही, कोणी पुढे येऊन सांगत नाहीत. सज्जनांचं मौन हा आपला गुणधर्म झालेला आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. या गोष्टी जर इंग्लंड आणि अमेरिकेत झाल्या असत्या तर एवढे दिवस विश्वगुरु त्या सीटवर बसले नसते, त्यांचा पाय उतार झाला असता. लक्षात घ्या. चांगलं कोविड मॅनेजमेंट करून सुद्धा प्राईम मिनिस्टर युकेचा जो आहे त्याला उतरवलं आणि दुसऱ्याला बसवलं, मग दुसऱ्याने परत रिझाईन केलं, तिसऱ्याला बसवलं. हा बदल होत राहिला पाहिजे. एकच माणूस त्या खुर्चीत बसून राहिला तर ही एकाधिकारशाही तयार होते. तर दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी असं केलं आणि वॅक्सिन द्यायला उशीर केला आणि दुसरी लाट आली. त्या काळात कुंभमेळा झाला, त्या काळात इलेक्शन झाले आणि सगळ्यात जास्त गर्दी ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभांना झाली. लक्षात घ्या. आणि त्यावेळेला IMAचा व्हाईस प्रेसिडेंट जो आहे त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे की नरेंद्र मोदी इज अ सुपर स्प्रेडर. हे पॉलिटिकल स्टेटमेंट नाही आहे, हे मेडिकल स्टेटमेंट होतं. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हा कोविड मॅनेज झाला. आणि तिसरा जेव्हा लाट आली ओमायक्रॉनची, ती आपण लकी आहोत की तो ओमायक्रॉन हलका होता, त्याने काही लोक मारले नाहीत आणि त्याच्यामुळे आपण बचावलो. तर त्यामुळे आपण सुटलो त्याच्यातून. तर हे ज्या गोष्टी होत आहेत याच्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की ही जी टीम बसलेली आहे वर, या टीमकडे व्हिजन नाही, यांच्याकडे कलेक्टिव्ह ब्लाइंडनेस आहे. हा एक कन्सेप्ट असतो बघा सोशल आणि याच्यामध्ये, की एखाद्याला समजतंय की हे चुकतंय, हे बाहेरच्याला समजतं, त्यांना समजत नाही. आणि ते क्लोन्स आहेत सगळे, एकाच फॅक्टरीचे मेंदू असल्यामुळे त्यांना ते सगळ्यांना ते दिसत नसलं, म्हणजे ते चूक असलं तरी दिसत नाही. ब्लाइंड स्पॉट ज्याला म्हणतात ट्रॅफिकमध्ये, हा ब्लाइंड स्पॉट की लॉकडाऊन लावल्यानंतर लोक रस्त्यावर उतरतील कारण यांना जेवणाला अन्न नाही आणि तुम्ही त्यांना वेळ पण दिलेला नाही. ॲज इफ तुम्हाला त्यांना शिक्षा करायची आहे. आज रात्रीपासून 3 आठवडे, काय 18 दिवस महायुद्ध महाभारतातलं युद्ध, आणि 3 आठवड्यामध्ये आपला हा कोरोनावर आपण जिंकू. पण 3 आठवडे पुरेल एवढं खायला आहे का त्यांच्याकडे? हा ब्लाइंड स्पॉट मोदींकडे नाही, शहांकडे नाही, RSSच्या कोणाकडेच नाही, BJPकडे नाही, त्यांच्या आरोग्यमंत्र्याकडे नाही, कोणाकडेच नाही. आणि आपल्याला आता BBCचा एक करस्पॉन्डन्स आहे, त्याने 240 RTI टाकलेत आणि विचारलं वेगवेगळ्या मंत्रालयांना की लॉकडाऊन लावताना तुम्ही काय चर्चा केली. तर उत्तर काय मिळालं माहिती आहे का? काहीच चर्चा केली नाही. मध्य प्रदेशातलं काम आटोपलं, ट्रम्पचा कार्यक्रम झाला, आता लॉकडाऊन आपण जनता कर्फ्यू लावूयात, आप कुछ अच्छा करते हैं. आणि म्हणून एक दिवस सरळ त्यांनी रात्री सांगितलं की 12 बजे के बाद कोई भी नहीं बाहेर निकलेगा. तर अशा पद्धतीचं डिसिजन झालेलं आहे. त्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत. तर लोक विसरून जातात आणि एखादा आणखी असं काहीतरी आपण आणतो की आपण मागच्या 2016ची जी नोटबंदीचे हाल भोगले, पण ते विसरण्यासाठी आपल्या डोक्याला असा छान बाम लावला गेला, पुलवामा, बालाकोट, राष्ट्रभक्तीचा, शहीदांचा, आणि आपण ते विसरून गेलो. खरं तर नोटबंदी आणि अर्थव्यवस्थेच्या कारणावरून मोदींना परत निवडायचं काहीच कारण नव्हतं. आता कोविडचं 2020, 21, 22चं मिसमॅनेजमेंट, लोक मेलेत, हे सगळं विसरून जाण्यासाठी मोठा बाम आपल्याकडे लावला गेला आहे, रामबाण रामबाम. तर हा राम ते मंदिर पूर्ण नाही. आणि काय वातावरण सगळीकडे आहे. मी काल 40गावला गेलो होतो,
किती बॅनर लावावेत एखाद्या गावामध्ये, किती बॅनर. अशा देशामध्ये एवढे बॅनर मी तुम्हाला सांगणार आहे. त्या सगळ्या इंडस्ट्रीज आता शेवटाकडे चाललो आहे मी. ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त कुपोषित जगातली लोकसंख्या आहे, सगळ्यात जास्त कुपोषित, ग्लोबल हंगर इंडेक्स वर्स्ट सगळ्यात जास्त आकडा आहे. ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त अतिगरिबांची संख्या आहे, अतिगरीब ते जगातले, ज्या देशामध्ये हॅपीनेस इंडेक्स म्हणजे आनंदी लोकांची संख्या अत्यंत कमी आहे, दुःखी लोकांचा देश आहे हा, अशा देशामध्ये इतके बॅनर. मुंबईतून मी बाहेर पडत होतो एअरपोर्टवरून, इतके बॅनर्स. आणि आता त्या चाळीसगाव शहरात गेलो म्हणजे किळस वाटेल एवढे बॅनर्स. ह्या पुण्यामध्ये इतके भगवे झेंडे. आणि एक असा एरिया आला, आम्ही आता इकडे निघालो होतो जिथे भगवे झेंडे नव्हते. मी यांना म्हटलं अरे थांबा, हेच गांधी भवन असेल म्हटलं. आणि असं बरं वाटलं, जरा मोकळा श्वास घ्यावा, असं दडपण गेलं की हां सेक्युलर एरियामध्ये आलो आपण. हां, आणि मध्ये आलो, थोडासा तिरंगी काहीतरी दिसलं आणि मग महात्मा गांधी असे छान बघतायत दिसले आणि छान वाटलं. तर हे जे चाललेलं आहे हे टीम, लोकांना असं वाटतं त्या सत्तेत बसलेल्या लोकांना की आपण एकदम एक्सलंट टीम आहोत, पण कदाचित त्यांचा गैरसमज होतोय. ते सगळे एकच विचारधारेचे काम करतायत. म्हणून आपल्याला थोडीशी वेगळी टीमचा विचार केला पाहिजे. आणि अशा टीम्स कशा असतील तर डायव्हर्स इंटेलिजन्स असलेले, प्रतिनिधित्व असलेले लोक जर एका चौकटीत काम करतील आणि त्यांना ते एक गोल ठेवून जर पुढे जातील तर तो देश, तोच देश नेहरूंनी, गांधींनी त्याच्यासाठीच सगळ्यांना. पण मग RSSच्या लोकांना का प्रतिनिधित्व दिलं होतं नेहरूंनी, बाबासाहेबांना का घेतलं होतं, ते याच्याचसाठी घेतलं होतं. त्यांना डायव्हर्स अँड इंटेलिजंट टीम हवी होती. पण आपली सध्याची जी संघप्रणित टीम आहे शाखेच्या सिलेबसवर तयार झालेली, ही नॉन डायव्हर्स अनइंटेलिजंट टीम आहे, होमोजेनस अनइंटेलिजंट, लक्षात घ्या. पण मग आता आपण कसे आहोत, मी विचार करतो की आपला जो ग्रुप आहे, आमची चर्चा सुरू होती, एक मॅडम तिथे म्हणत होत्या की मग ते निवडून कसे येतात, आपण कसे निवडून येत नाहीत. कारण आपण खूप चांगल्या विद्वत्तेचे लोक आहोत, आपल्याकडे खूप कौशल्य आहेत. काय लोक आहेत बघा तुम्ही. बामसेपच्या लोकांना ऐकलं का तुम्ही कधी, काय इतिहास खोदून काढतात ते. गांधीवाद्यांना ऐकलं का तुम्ही, कसले प्रभावीपणे गांधी आणि समता आणि बंधुता सांगतात. तुम्ही आंबेडकरी लोकांना ऐका, फुलेंना ऐका, वेगवेगळ्या तुम्ही प्लॅटफॉर्म, समाजवाद्यांना ऐका. अत्यंत चांगल्या विचारसरणीचे, ताकदीचे, कॉम्पिटन्सीचे लोक आपल्याकडे आहेत. परंतु आपली जी चौकट आहे ना, आपल्याला माहीतच नाही आहे की आपली चौकट कोणती आहे. सो वी आर डायव्हर्स बट वी आर अनइंटेलिजंट. आपण पण अनइंटेलिजंटच आहोत. जोपर्यंत आपण एका चौकटीत येणार नाही, आपला गोल फिक्स करणार नाही, तोपर्यंत आपल्या इंटेलिजन्सचा काय उपयोग आहे आणि आपल्या डायव्हर्सिटीचा पण काय उपयोग आहे. आपण फक्त जर असं कार्यक्रम करू आणि बस तेवढ्यानंतर बस बाकीचं, एक उमेदवार काँग्रेसचा उभा राहील, एक शरद पवार गटाचा, एक अजित पवार गटाचा, एक एकनाथ शिंदे गटाचा, आणि मग एखादा बामसेपचा जो पक्ष आहे BMP त्यांचा, एखादा MIMचा, आणि या सगळ्यांच्या विरोधात एकच उमेदवार RSSचा. कोण निवडेल. तर आपण पण ते तर अनइंटेलिजंट युनायटेड टीम आहे, आपण अनइंटेलिजंट डायव्हर्स टीम आहोत. आपल्याला इंटेलिजंट डायव्हर्स टीम झाली पाहिजे. आणि मला वाटतं की हे जे मंच आहेत, मी अंमळनेरच्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, ते अजून सुरू नाही झालं आहे. 3 ते 5 मला वाटतं फेब्रुवारीला ते आहे. तिथे मी हेच म्हणलो की आपल्या मंचांचा उपयोग ह्या सगळ्या डायव्हर्सिटीजला एका चौकटीत आणून गोलकडेच एकत्र वाटचाल करण्यासाठी ह्या वापरल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर मग आपला काहीच उपयोग नाही होणार. तर शेवटी कोविडमध्ये खूप लोकांनी, डॉक्टर्सनी, नर्सेसनी कामं केले, पोलिसांनी कामं केले, अधिकाऱ्यांनी कामं केलेत, आणि जमिनीवरच्या असंख्य कार्यकर्त्यांनी कोविडमध्ये कामं केले, त्यांचे जीव देखील गेले, सायंटिस्टनी कामं केले. तर या सगळ्या यंत्रणांच्या प्रती आपण कृतज्ञ राहू आणि आपण अशी आशा करू की ज्या चुका आपण केलेल्या आहेत याचा एक शासकीय पातळीवरून किंवा सामाजिक संघटनांच्या पातळीवरून एक संशोधनात्मक काम व्हावं की त्या काळात काय काय चुकलं आणि त्याची एक नोंद व्हावी. कारण जर आपण नोंद केली नाही तर आपण सगळं स्पॅनिश फ्लूमध्ये देखील सगळ्यात जास्त लोक भारतात मेलेले आहेत, पण आपल्याकडे कुठलीच नोंद नाही. म्हणून आपण यावेळेला तीच चूक केली. आणि आता आपण जर तीच चूक केली, आपण फक्त यस आमने, आता अजून एक मुद्दा होता, मला जयदीपनेच सांगितला,
दादा म्हणे मी प्रश्न विचारला, ते एंट्रन्स घेत असतात सायन्सच्या, की भारतात कोविड वॅक्सिन कोणी तयार केलं, तर मॅक्सिमम लोक म्हणतात की सायरस पुनावालांनी तयार केलं. आता म्हणजे कोणी इन्व्हेंट केलं, तर त्यांनी इन्व्हेंट नाही केलं. भारतातलं जे वॅक्सिन झालं ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने इन्व्हेंट केलं, सायरस पुनावालांच्या फर्मने ते मॅन्युफॅक्चर केलं. म्हणजे लोकांचा असा गैरसमज आहे की पुनावालांनी वॅक्सिन इन्व्हेंट केलं आणि मोदीजींनी ते सगळ्या जगाला डिस्ट्रीब्यूट केलं म्हणून जग वाचलं. तर ह्या आपण ज्या अवतारांच्या देशामध्ये आहोत आपण, त्यामुळे अशा अवतारच आपल्याला सहन होतात आणि मानवतात. आणि मग हे अवतार जेव्हा डॉमिनेट होतात त्यावेळेला सगळे लोक त्या अवतारापुढेच वागतात. आणि ज्याला तो अवतार मान्य नसतो तो देखील विचार करतो की अरे ह्या एवढ्या सुनामी पुढे मी कशाला आपला उभा राहू, माझा झेंडा विरोधाचा लावू, कारण नाही तर मग माझा झेंडा उडेल आणि माझी काठी पण उडेल आणि मी पण उडून जाईल. म्हणून लोक वागतात अवतारांपुढे. त्यांना माहीत असतं की हे अवतार काहीच नसतात. म्हणून आपल्याला हे आता अवलोकन केलं पाहिजे की या अवतार वादातून बाहेर येऊन आपण सत्यात आलं पाहिजे, सायंटिफिक ॲटिट्यूडकडे गेलं पाहिजे. नाहीतर मग असेच कुठलाही अनुभव नसलेले, कुठली डिग्री नसलेले, ज्यांना काही असं मुली बाळी लेकी संसार घर याचा कुठला अनुभव नाही, त्यांचं म्हणजे काही त्यांना कसलं काही नाही, चीफ मिनिस्टर डायरेक्ट कोणीतरी त्यांना बसवलं, त्याच्यात त्यांनी कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून निवडण्याचाही अनुभव नाही, आणि मग अदानी आणि अंबानींना एक दिवस वाटतं की चलो अभी अपना आदमी बिठाएंगे, आणि मग ते बसवून देतात एका मोहऱ्याला फिरवतात आणि मग तो त्यांचे कामं करतो. आपलं काहीच काम होत नाही जनतेचं. आणि मग कोविड विसरायला होईल तर विसरू नका कोविड. आणि कोविडमध्ये ज्या लोकांनी काम केलं, जे जिवंत आहेत आणि जे आज जिवंत नाही आहेत, त्यांना पण आपण आठवूयात. हीच खरी त्यांना आदरांजली श्रद्धांजली असेल. काही प्रश्न असतील तर आय एम ओपन टू क्वेश्चन्स कोविडशी संबंधित किंवा इतर. आय होप दिस ऑल मेक्स सेन्स टू यू. आणि फार काही ऑब्जेक्शनल कोणाला वाटू नये. मोदी बिदी RSS ते त्याचे ऑब्जेक्शन्स नाही मानत मी फक्त कोविड सायन्स याच्याबद्दलचे ऑब्जेक्शन्स मानतो. तर या थँक्यू सो मच. थँक्स फॉर लिसनिंग.